नमस्कार, मी तुमचा मार्केटवाला महादू. लक्ष्मीपूजनच्या आणि दीपावलीच्या सर्व शेतकरी बांधवांना, व्यापारी बांधवांना, जे माझे व्हिडिओ बघतात फॉलोअर्सला हार्दिक शुभेच्छा. आज लक्ष्मीपूजनामुळे माल जरा कमी आलेला दिसतोय, आवक कमीच आहे. मार्केट मोकळं दिसतंय. कोथिंबीर 10 रुपये भाव, मेथी 25 रुपये जुडी, 25 रुपये. 15 रुपये नाही होणार. 15 रुपये कांदा भात मागतात ते, 17 रुपये द्यायचं चाललंय. काय होईल काय सांगता येत नाही पुढचं. पालक भाव 12 रुपये जुडी. पालेभाज्यांकडे गेलो होतो पहिल्यांदाच मार्केट सुरू व्हायच्या आधी, पण तिकडे काय असा उठाव नाही मालाला. दिवाळीमुळं काय होतंय, गिराईक कमी पडत आहे. कोथिंबीर 7-8 रुपये संपतील म्हणतायत. कांदापात 20 रुपये जुडी सांगतायत, पण गिराईक 15 रुपयाने मागते. म्हणजे असं सध्या जरा कमी आहेत भाव. तरकारीमध्ये पण तेच वातावरण असणार आहे. कारण होतं काय, दिवाळी असली का सणाच्या हिशोबाने जास्त पुढच्या गिराईकाला पण किरकोळ गिराईक होत नाही. फ्लावर भाव 20 रुपये, अस्टर भाव 150 रुपये, 150 रुपये किलो अस्टर. काकडी भाव 25 रुपये, फ्लावरी 20 रुपये, 20 रुपये किलो फ्लावर. वाटाणा भाव 160 रुपये, 160 रुपये किलो वाटाणा. चवळी भाव 25 रुपये, अस्टर भाव 120 रुपये, 120 रुपये किलो अस्टर. सफेद काकडी भाव 20 रुपये, कोबी भाव 15 रुपये, फ्लावर भाव 16 रुपये. हे झेंडू दिले 40 रुपये, 40 रुपये किलो. कारलं भाव 25 रुपये, सोन्याच्या फ्लावर 13 रुपये, 13 रुपये किलो सोन्याची फ्लावर. भेंड्या भाव 20 रुपये, 20 रुपये किलो भेंडी. वांग भाव 30 रुपये, 30 रुपये किलो वांग. दुधी भाव 15 रुपये, मिरची भाव 40 रुपये, टोमॅटो भाव 10 रुपये. दिवाळी ऑफर भेंडी 10 रुपये, 10 रुपये किलो भेंड्या. पावटा भाव 45 रुपये. फरशा 20 रुपये, 20 रुपये किलो फरशी. आज भरपूर सारे माल शिल्लक राहिलेत. गिराईक पार संपलंच आहे जवळपास. दिवाळी जोरात चालली. 50 रुपये हे दिवाळीमुळे माल न संपल्यामुळे हे दोडके चाललेत रिटर्न आता.